हाय, हॅलो, नमस्कार. मी स्वाती. माझ्या वी कुऱ्हाडी फॅमिली या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करते. आजचा जो टॉपिक आहे तो खूप महत्त्वाचा टॉपिक आहे आणि त्या टॉपिकमुळे आहे ना तुम्हाला लक्षात येणार आहे की आपण आपल्या मोबाईलमधून किंवा एकाच मेल आय डीवरून किंवा वेगवेगळ्या मेल आय डीवरून आपले स्वतःचे यूट्यूब चॅनलवरचे जे व्हिडिओ कंटिन्यू पाहिले तर नेमकं चॅनलवर परिणाम होतो का, व्ह्यूज वाढतात का आणि वॉच टाईममध्ये काउंट केलं जातं का, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि तुम्ही ज्या ज्या चुका करतात ना त्या सुद्धा आपण याच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप लोक स्वतःचे व्हिडिओ आहेत ना पुन्हा पुन्हा यूट्यूब चॅनलवरून ना आपले स्वतःचेच व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहतात किंवा दुसऱ्यांच्या फोनवरून पाहतात किंवा दुसऱ्या मेल आय डी यूज करून सुद्धा आहे ना स्वतःचे व्हिडिओ स्वतः पाहतात. हो, असं सगळेजण करतात कारण व्ह्यूज कमी आले की डिसअपॉइंटमेंट होते आणि डिसअपॉइंटमेंट झालं की आपण ना व्हिडिओ बनवणंच बंद करून टाकतो. तर तसं होऊ नये यासाठी आहे ना आपण दुसऱ्यांच्या मेल आय डीवरून किंवा आपल्याच मेल आय डीवरून किंवा वेगवेगळ्या यूट्यूबवरून आहे ना आपण आपलेच व्हिडिओ सतत सतत पाहतो. पण याचा नेमका परिणाम चॅनलवर काय होतो हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच आहे. खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. काही तुमचे डाऊट असतील तर तुम्ही नक्की एक वेळेस कमेंटमध्ये विचारून घेऊ शकता. आणि चला आता आपण जास्त वेळ न लावता व्हिडिओला स्टार्ट करूया. सगळ्यात पहिले तुम्ही हे जाणून घ्या, यूट्यूब हा खूप स्मार्ट प्लॅटफॉर्म आहे. हा फक्त तुमचे व्ह्यूजच काउंट करत नाही बरं, तर तुमचा आय पी ॲड्रेस, डिव्हाइस, वॉच ड्युरेशन, वॉच पॅटर्न, त्याचबरोबर क्लिक बिहेवियर सुद्धा तुमचं ट्रॅक केलं जातं. जर तुमच्या एखाद्या आय डीवरून किंवा एखाद्या मेल आय डीवरून ना तुमचा एकच व्हिडिओ सतत 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 पाहिला जात असेल तर ते बिहेवियर यूट्यूबला लगेच ट्रॅक होतं. आणि त्याचबरोबर जर तुम्ही वेगवेगळ्या मेल आय डीवरून सुद्धा तुमचे व्हिडिओ एक वेळेस, दोन वेळेस, तीन वेळेस ठीक आहे, पण त्यापेक्षा जास्त जो तुमचा व्हिडिओ पाहिला जात असेल तर हे सुद्धा बिहेवियर ट्रॅक केलं जातं आणि लगेच लक्षात येतं की हा व्हिडिओवर व्ह्यूज जे आहेत ते फेक व्ह्यूज येत आहेत आणि हे व्ह्यूअर्सचे व्ह्यूज नाही आहे, हे लगेच ट्रॅक होतं. आता त्यामुळे नेमकं होतं काय, तर तुमचे व्ह्यूज जे आहेत ना ते रिमूव्ह केले जातात. त्याचबरोबर तुमचा वॉच मध्ये हा वॉच टाइम काउंट केला जात नाही आणि आपला मेन मोटोच असतो यूट्यूबवर येण्याचा की आपला वॉच आवर आपल्याला कंप्लीट करायचा असतो. तर तो वॉच आवर जो आहे तुम्ही वेगवेगळ्या आयडीज वरून जो तुमचा व्हिडिओ पाहिलेला असतो तो तुमच्या वॉच आवर मध्ये काउंटच केला जात नाही. आणि हो, त्याचबरोबर तुमची रीच सुद्धा कमी होऊ शकते. तर या सगळ्या गोष्टी घडू शकतात. आता आपण नवीन नवीन जेव्हा यूट्यूबवर बनतो आणि आपल्याला आपण व्हिडिओ अपलोड करत असतो आणि त्यावर जर व्ह्यूज आले नाही तर आपण डिमोटिवेट होतो आणि आपण कुठले ना कुठले मार्ग शोधतो. तर मी पण असंच यूट्यूबवर शोधत होते. तर खूप असे व्हिडिओ आले होते की तुम्हाला जर तुमचा वॉच टाइम कंप्लीट करायचा असेल तर तुम्ही वेगवेगळ्या मेल आय डीवरून किंवा वेगवेगळ्या डिव्हाइसवरून आणि वेगवेगळ्या यूट्यूबच्या चॅनलवरून ना तुम्ही तुमचे व्हिडिओ रिपीट मोडवर ऑन करून ठेवायचे आणि ते व्हिडिओ जे आहेत ते 10 वेळेस, 8 वेळेस, 10 वेळेस, 5 वेळेस असे क्लिक होत राहतात आणि तुमचा व्ह्यूज सुद्धा तुम्हाला वाढलेले दिसतात आणि त्याचबरोबर तुमचा वॉच आवर सुद्धा कंप्लीट होतो. पण बऱ्याच लोकांनी आहे ना हे ट्रिक यूज सुद्धा करून पाहिलेली असेल आणि हो, त्यातलीच मी एक आहे. बऱ्याच लोकांना असं वाटतं की मी दुसऱ्या मेल आय डीवरून पाहिले तरी चालते, पण तसं होत नाही. तुमचा मेल आय डी जरी चेंज असला तरी तुमचा डिव्हाइस तेच आहे, इंटरनेट तेच आहे. यूट्यूबचा फक्त तुम्ही मेल आय डी चेंज करत आहात आणि हेच जर रिपीट रिपीट बिहेवियर दिसलं तर यूट्यूब हे लगेच डिटेक्ट करून घेत. तर होता होईल तेवढं तुम्ही फेक एंगेजमेंट टाळा, कारण हे खूप फास्ट डिटेक्ट केलं जातं आणि याचा परिणाम तुमच्या चॅनलवर खूप खराब होऊ शकतो आणि तुमची सगळी मेहनत जी आहे ती वाया जाऊ शकते. आता हे सगळं झालं, पण मेन येतो पॉइंट, तो म्हणजे तुमच्या चॅनलवर याचा परिणाम काय होऊ शकतो. तुम्ही सतत जर आर्टिफिशियल व्ह्यूज वाढवत असाल तर अल्गोरिदम चुकीच्या व्ह्यूअर्स पर्यंत तुमचा व्हिडिओ पोहोचवतो. रिटेन्शन खराब होऊ शकतो, CTR कमी येऊ शकतो आणि मॉनिटायझेशन रिव्ह्यू मध्ये तुम्हाला इश्यू येऊ शकतो. एक्स्ट्रीम केसमध्ये स्पॅम वॉर्निंग सुद्धा होऊ शकते. मग आता एवढे सगळे प्रॉब्लेम होतात तर मग स्वतःचा व्हिडिओ पाहायचाच नाही का?
तसं नाहीये. तुम्ही थंबनेल चेक करण्यासाठी आणि कमेंट रिप्लाय देण्यासाठी किंवा तुम्ही तुमच्या व्हिडिओची क्वालिटी छान आलेली आहे की नाही हे सगळं पाहण्यासाठी तुम्ही तुमचा व्हिडिओ पाहू शकता. हो, पण व्ह्यूज वाढवण्याच्या हेतूने तुम्ही जर रिपीट तोच व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पाहत असेल आणि लावून ठेवत असेल फोनमध्ये वेगवेगळ्या मेल आयडीनी, तर याचे परिणाम मात्र तुम्हाला भोगावे लागतील. मी तुम्हाला या आधीच्या भरपूर व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की तुम्हाला जर ग्रोथ करायची आहे तर ग्रोथ स्ट्रॅटेजीज यूज करा. आता ते कशी यूज करणार म्हणजे तिथं आपण काय काय करू शकतो. आता YouTubeवर जर ग्रो करायचं असेल तर इझी नाही आहे. तिथं खूप स्ट्रॅटेजीज यूज कराव्या लागतात. हो, आणि हे टाइम टेकिंग प्रोसेस आहे. तुम्हाला यामध्ये खूप टाइम द्यावा लागतो आणि YouTubeवर सक्सेस तुम्हाला रातोरात मिळणार नाही आहे. खूप टाइम लागतो. तर पेशन्स सुद्धा ठेवा. आता मेन स्ट्रॅटेजीमध्ये येतं ते म्हणजे YouTubeचे जे थंबनेल आहेत ते अट्रॅक्टिव्ह बनवा. होईल तेवढे तुमचे थंबनेल जे आहे ते छान बनवायचं ट्राय करा. कारण तुमचा व्ह्यूवर येतो तर तुमचा थंबनेल बघूनच तो क्लिक करतो. दुसरं म्हणजे सर्चेबल टायटल ठेवा. सर्चेबल टायटल म्हणजे कसे, जर तुमचं ऑडियन्स सर्च करताना कुठला वर्ड यूज करेल किंवा तुमच्या टायटलमध्ये आहे ना असं थोडंसं शॉकिंग काहीतरी टायटल ठेवा. आणि त्याचबरोबर YouTubeवर जर फास्ट ग्रोथ करायची असेल ना तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन म्हणजे शॉर्ट्स जास्तीत जास्त अपलोड करा. आता तुम्हाला लॉंग व्हिडिओ तरी जास्त अपलोड करता येत नाही, 1 किंवा 2, पण तुम्हाला शॉर्ट्स व्हिडिओ टाकण्यासाठी कुठलाही असा एक आकडा दिलेला नाहीये की तुम्ही 1च टाकू शकता, 2च टाकू शकता, तसं नाहीये. तुम्हाला शॉर्ट्सवरून खूप जास्त फास्ट सबस्क्रायबर्स गेन होतात आणि वॉच आवर कंप्लीट होण्यासाठी तुम्हाला तसा तरी लाँग व्हिडिओचीच गरज असते. पण सबस्क्रायबर कंप्लीट करण्यासाठी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओची खूप गरज आहे. शॉर्ट व्हिडिओ होता होईल तेवढे जास्त अपलोड करा. नेक्स्ट म्हणजे ऑडियन्स रिटेन्शन छान ठेवा. ऑडियन्स रिटेन्शनवर काम करा. आणि त्याचबरोबर मी नेहमी माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगते की कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची आहे व्हिडिओमध्ये. तुम्ही 1 दिवस व्हिडिओ टाकसाल आणि बाकीचे 4 दिवस गायब होसाल असं बिलकुल चालणार नाही आहे. हो, तुम्हाला लाँग व्हिडिओ जरी अपलोड करणं झालं नाही तरी सुद्धा तुम्ही शॉर्ट व्हिडिओ कंटिन्यू अपलोड करा. म्हणजे YouTubeवर ॲक्टिव्ह राहा. कारण YouTube ॲक्टिव्हिटीज बघतो, तुमची मूव्हमेंट बघतो. म्हणजे तुम्ही किती तुमची क्रिएटिव्हिटी त्यामध्ये दाखवताय हे सगळं YouTube पाहतं. त्यासाठी तुमचं मेन म्हणजे कन्सिस्टन्सी इम्पॉर्टंट आहे. होईल तेवढी कन्सिस्टन्सी मेंटेन करा. आणि हे सगळ्या प्रोसेस जर तुम्ही फॉलो केल्यात ना तर YouTube आपोआप तुमचा व्हिडिओ जो आहे तो पुश करायला लागतो. म्हणजे चांगल्या ऑडियन्सपर्यंत तुमचे व्हिडिओ पोहोचायला लागतात आणि त्याचबरोबर तुमचे व्ह्यूज सुद्धा वाढतात. जर रीच आला नाही किंवा तुमचा व्हिडिओ पुशच केला गेला नाही तर तुमचा व्हिडिओ व्हायरलही जाणार नाही आणि तुमच्या व्हिडिओला व्ह्यूज सुद्धा येणार नाही. फक्त कन्सिस्टन्सी ठेवा. रोज थोडे करत व्ह्यूज येतात, पण व्ह्यूज येतात. असं नाहीये की व्ह्यूज येणारच नाही. सो कन्सिस्टन्सी इम्पॉर्टंट आहे. फ्रेंड्स, YouTubeवर स्मार्ट वर्क खूप महत्त्वाचं आहे आणि फेक व्ह्यूजपेक्षा रिअल ऑडियन्स बिल्ड करा. खूप इम्पॉर्टंट आहे. कारण तुम्ही तुमचे व्हिडिओ रोज तर पाहू शकणार नाही. 1 वेळेस, 10 वेळेस, 2 दिवस 10 वेळेस पाहता. त्यानंतर तुम्ही स्वतः तुमचे व्हिडिओ पाहणं बंद करून टाकता. तर तुमचा होईल तेवढा व्हिडिओ, आज तुम्हाला 20 व्ह्यूज येतात, उद्या 20 नाही 25 येतील, 30 येतील. होत तुमच्या व्हिडिओचे व्ह्यूज वाढत असतात. एकदम कुठलीही गोष्ट होत नाही. सो दॅट्स इट. आजचा व्हिडिओ इथं संपतो. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. असे छान हेल्पफुल व्हिडिओ मी तुमच्याबरोबर घेऊन येत जाईल. सो बाय एव्हरीवन.